हाय हॅलो नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की आजच्या व्हिडिओ मी खूप सुंदर अशा मेकअप हॅक्स घेऊन आले आहे, ज्या की एकदम अमेझिंग मेकअप हॅक्स आहेत, जे की सर्वांनाच खूप जास्त यूजफुल असणार आहेत व तसंच त्यापासून सर्वांनाच खूप जास्त प्रमाणात बेनिफिट भेटणार आहे। तर त्या हॅक्स कुठल्या आहेत, अजिबात वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। परंतु सर्वप्रथम जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल त्यांना मी इंट्रोड्यूस करते। तर मी काय टिप्स असतील, मेकअप हॅक्स असतील, हेअर केअर असो, हेअर टिप्स असतील किंवा ब्युटी टिप्स असतील, अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा व तसेच चॅनलला सबस्क्राईब मात्र नका। व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत एकदम इझिली आपण आपल्याकडे काही वेळेला आपण मेकअप तर करायला घेतो, परंतु फाउंडेशन नसतं। तर फाउंडेशन नसल्याच्या नंतर काय जुगाड करायचं, हे फक्त मेकअप म्हणलं की जुगाड येत असतं, ते कशा प्रकारे आहे हे आज पाहणार आहोत। तर फाउंडेशन तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे लूज पावडर व मॉइश्चरायझर, ह्या दोनच प्रोडक्टपासून आज आपण फाउंडेशन बनवणार आहोत। ते पण एकदम हाय कव्हरेज व लॉंग लास्टिंग टिकणारं व तसेच फ्लॉलेस मेकअप देणारं असं फाउंडेशन आज आपण फक्त आणि फक्त ह्या दोन प्रोडक्टपासून बनवणार आहोत। तर सर्वप्रथम काय करायचं आहे, फाउंडेशन बनवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे एका स्पूनमध्ये आपण लूज पावडर घेणार आहोत व त्यामध्ये 1 चमचा लूज पावडर व अर्धा चमच पाव चमच एवढ्या प्रमाणामध्ये आपण इथे मॉइश्चरायझर यूज प्रोडक्ट छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत। यूज करू शकता किंवा फिंगरचाही यूज करू शकता। तर मी इथे फिंगरचा यूज करत आहे। हे सर्व छानपैकी मिक्स करून घेणं अगदी इम्पॉर्टंट आहे। अगदी फ्लॉलेस फाउंडेशन व तसंच लॉंग लास्टिंग टिकणारं फाउंडेशन आपण अगदी घरच्या घरीच फक्त आणि फक्त दोन प्रोडक्टपासून बनवू शकतो, ते म्हणजे मॉइश्चरायझर, लूज पावडर। लूज पावडर ऐवजी तुम्ही इथे कॉम्पॅक्ट पावडरचाही यूज करू शकता, ते बी परफेक्ट राहील। अशा प्रकारे या दोन्हीला एकजीव करून घ्यायचा आहे व अगदी इझिली आपण लूज पावडरपासून कॉम्पॅक्ट पावडरपासून फाउंडेशन बनवू शकतो। तर तुम्ही बघू शकता अगदी इझिली मी इथे त्यानंतर तुम्हाला अप्लायही करून दाखवणार आहे। कव्हरेज देतं, तुम्ही बघू शकता अगदी शायनी कव्हरेज देतं। तर सेकंड सिक्रेट पाहणार आहोत, सेकंड टिप पाहणार आहोत, ती म्हणजे की आपण बेबी क्रीम कशा प्रकारे बनवायची ते। तर कारण की आपण आता फाउंडेशन तर कशा प्रकारे बनवायचं हे बघितलंच आहे, परंतु रेग्युलर आपण फाउंडेशन तर यूज करत नाहीत। तर त्याऐवजी आपण बेबी क्रीम रेग्युलरी ऑफिसमध्ये असो जायचं असो किंवा बाहेर सहजही जायचं असो तर आपण बेबी क्रीमचा यूज करतो। तर अगदी घरच्या घरीच बेबी क्रीम कशा प्रकारे बनवायची हे मी दाखवते। आपल्याला बेबी क्रीम तयार करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे की फाउंडेशन आणि मॉइश्चरायझर। तर आपण इथे 2 ड्रॉप फाउंडेशनचे घेणार आहोत व त्याच्यामध्ये अगदी 1 ड्रॉप इतकं मॉइश्चरायझर ॲड करणार आहोत। मॉइश्चरायझरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता। जर तुम्हाला हाय कव्हरेज पाहिजे असेल तर तुम्ही मॉइश्चरायझरची क्वांटिटी कमी ठेवा व फाउंडेशनची क्वांटिटी जास्त ठेवा, व जर तुम्हाला मेकअप एकदम लाईट वेट पाहिजे असेल त्यांची क्वांटिटी जास्त ठेवा, व जर तुम्हाला मेकअप एकदम लाईट वेट पाहिजे असेल, लॉंग लास्टिंग टिकणारा नको असेल तर त्यावेळेला तुम्ही मॉइश्चरायझरची क्वांटिटी जास्त ठेवू शकता व फाउंडेशनची क्वांटिटी अगदी कमी ठेवू शकता। तर याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करण्यासाठी तुम्ही इथे ब्रशचा यूज करू शकता किंवा फिंगरचाही यूज करू शकता। तर अशा प्रकारे छानपैकी आपल्याला इथे बेबी क्रीम हे बघू शकता अगदी खूप कमी वेळेत आपण इथे बेबी क्रीम बनवून घेतली आहे। बेबी क्रीम बनवण्यासाठी आपल्याला 2 ड्रॉप फाउंडेशन लागणार आहे व 1 ड्रॉप मॉइश्चरायझर लागणार आहे। एकाऐवजी 2 ड्रॉप तुम्ही मॉइश्चरायझर हे ॲड करू शकता। तर त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे अगदी बेबी क्रीम सारखंच टेक्स्चर इथे ब्लेंडिंग केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता। थर्ड सिक्रेट पाहणार आहोत, ते म्हणजे की
आपण लिपस्टिक अगदी घरच्या घरी कशा प्रकारे बनवू शकतो तर ते पाहणार आहोत। लिपस्टिक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे ब्लशर ऐवजी तुम्ही आय शॅडो पॅलेटचाही यूज करू शकता। ब्लशर व तसेच आपल्याला इथे लागणार आहे ते म्हणजे मॉइश्चरायझर ऐवजी तुम्ही इथे वॅसलिनचा पण यूज करू शकता, मॉइश्चरायझरचा पण यूज करू शकता व ब्लशर ऐवजी तुम्ही इथे आय शॅडो पॅलेटचाही यूज करू शकता। तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला पाहिजे असेल त्या शेडमध्ये लिपस्टिक कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर आज मला इथे पिंक कलरची लिपस्टिक बनवायची आहे, तर ती कशा प्रकारे बनवायची हे मी तुम्हाला दाखवते। आपल्याला लिपस्टिक बनवण्यासाठी लागणार आहे तो म्हणजे यापैकी कुठलाही ब्लशर तुम्ही लिपस्टिक बनवण्यासाठी घेऊ शकता। तर इथे मी पिंक कलरचा वापर लिपस्टिक बनवण्यासाठी करणार आहे। अशा प्रकारे आपल्याला इथे घ्यायचा आहे ब्लशर व त्यामध्ये अगदी कमी क्वांटिटीमध्ये तुम्ही बघू शकता, अगदी कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला इथे मॉइश्चरायझर त्यामध्ये ॲड करायचा आहे व छानपैकी त्याला अशा प्रकारे ब्रशनी किंवा हाताने एकजीव करून घ्यायचा आहे। किती सुंदर अशी लिपस्टिक आपली इथे बनवून तयार आहे। एकदम ग्लॉसी लिपस्टिक आपण अगदी घरच्या घरीच बनवू शकतो, बघू शकता। अशा प्रकारे तुम्ही अगदी घरच्या घरीच लिपस्टिक बनवू शकता। चौथी स्ट्रिक पाहणार आहोत ते म्हणजे की आपण लिपस्टिक तर लावतो पण लिपस्टिक इझिली निघत नाही। ज्या वेळेला आपण लिक्विड लिपस्टिक लावतो ती इझिली निघत नाही, तर ती काढण्यासाठी काय करायचं हे आपण पाहणार आहोत। तर इथे बघा मी एकदम डार्क शेडमध्ये लिक्विड लिपस्टिक घेतली आहे व ती अशा प्रकारे हातावरती लावून घेत आहे। तरी अशा प्रकारे डार्क लिपस्टिक काढण्यासाठी आपण आज प्रायमरचा यूज करणार आहोत। अशा प्रकारे प्रायमर घ्यायचा आहे व लिपस्टिकवरती लावून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। व त्यानंतर त्याला छानपैकी अशा प्रकारे हे बघू शकता, अगदी पूर्ण लिपस्टिक निघेपर्यंत आपल्याला छानपैकी अशा प्रकारे स्प्रेड करून घ्यायचा आहे, हे बघू शकता। त्यानंतर छानपैकी टिश्यूने पुसून घ्यायचे आहे। तर ही अमेझिंग ट्रिक्स तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा, कारण की अगदी आपण लिपस्टिक हातावरची एकदम इझिली रिमूव्ह करून घेतली आहे, ते पण प्रायमरने। हॅक नंबर 5 पाहणार आहोत ते म्हणजे की आपण नेहमी पाहतो आय शॅडो आपल्या आय शॅडो पॅलेटमध्ये अगदी उठून दिसतात, परंतु आपण ज्या वेळेला आईजवरती अप्लाय करतो त्यावेळेला हे एवढे उठून कलर दिसत नाही। तर त्यासाठी काय करायचं आहे, आय शॅडो आपण आईजवरती अप्लाय करायच्या पहिले आपल्याला सर्वप्रथम अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं कन्सिलर घ्यायचं आहे व कन्सिलर छानपैकी आयलेडवरती अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे व त्याला छान ब्लेंड करून घ्यायचं आहे। व नंतर त्याच्यावरती आपल्याला आता हे बघू शकता तुम्ही, इथे मी रेड कलरचा आय शॅडो घेत आहे, त्यानंतर तो अप्लाय करायचा आहे। अगदी प्रॉपर कलर दिसतो, त्याऐवजी आपण इकडे अप्लाय केल्याच्या नंतर तो अगदी प्रॉपर कलर दिसत नाही व ज्या वेळेला आपण कन्सिलर अप्लाय करतो व कन्सिलरच्या वरती आय शॅडो अप्लाय करतो त्यावेळेला त्याचा प्रॉपर कलर दिसतो व ज्या वेळेला आपण विदाऊट कन्सिलर विदाऊट बेस आयलेडवरती आय शॅडो अप्लाय करतो त्यावेळेला त्याचा प्रॉपर कलर दिसत नाही। त्यासाठी कधीही आय शॅडो अप्लाय करत असताना आपल्याला आईजवरती सर्वप्रथम कन्सिलर अप्लाय करायचा आहे व कन्सिलरच्या वरती आपल्याला आय शॅडो अप्लाय करायचा आहे। त्याने अगदी आपला आय शॅडो जसा की आपल्या ह्या आय शॅडो पॅलेटमध्ये दिसतो तसाच अगदी आपल्या आईजवरती दिसणार आहे। तर ह्या 5 अमेझिंग ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या, यूजफुल वाटल्या की नाही, व्हिडिओ कसा वाटला, आवडला की नाही, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींशी शेअर करा व तसेच अशाच नवनवीन ब्युटी टिप्ससाठी, व्हिडिओसाठी व मेकअप सिक्रेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तेच माझ्यासाठी मोटिवेशन असणार आहे व त्यातूनच मला व्हिडिओ बनवण्यासाठी व तुमच्यापर्यंत नॉलेज पोहोचवण्यासाठी हेल्प होणार आहे।
तर त्यामुळे आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सर्वप्रथम तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.